दादा आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आतापर्यंत त्या पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून काँग्रेस भवनला आलात, महाविकास आघाडीच्या बैठका घेतलात, आज या पक्षात काल प्रवेश केला, आज काँग्रेसचे सदस्य म्हणून काँग्रेस भवनला आलात. काय भावना आहेत? त्यांनी घरात आणि मनात स्वागत केलंय का? निश्चित स्वागत केलेलं आहे. याच्या अगोदर काँग्रेस भवनमध्ये खूप वेळा येणं झालं. तिथे येत असताना वेगवेगळ्या औपचारिकता होत्या. तिथे येत असताना दडपण नव्हतं, पण त्या ठिकाणी या ठिकाणी आपण काहीतरी निरोप घेऊन आलोय किंवा काहीतरी निरोप घेऊन जातो अशा प्रकारची एक भावना होती. आज मात्र या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचा सच्चा एक छोटा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. कुठल्या प्रकारचं मनावर दडपण नाही, कुठल्या प्रकारचं ओझं नाही. एक नक्की नका या मनाची दिशा, आयुष्याची दिशा आहे की आपण या काँग्रेस भवनमध्ये पाऊल ठेवत असताना कधीतरी या नका वास्तूमध्ये महात्मा गांधी येऊन गेलेले आहेत. या ठिकाणी गांधी परिवारातला प्रत्येक सदस्य या वास्तूमध्ये येऊन गेलेला आहे. ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि स्वातंत्र्य टिकून ठेवण्याकरता ज्यांनी गोळ्या झेलल्या, आपल्या आयुष्याचं बलिदान केलं, ते या वास्तूमध्ये येऊन गेले. त्याच्यामुळे इथे येत असताना या पक्षाबरोबर काल सहभागी झालोय. याच पक्षाबरोबर आपल्या आयुष्याचा, समाजकारणाचा आणि राजकारणाचा शेवटचा दिवस व्यतीत करायचा हा एकूणच ध्येय घेऊन या ठिकाणी आलेले आहे. आणि या सगळ्यांनी आणि राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्या वरिष्ठांनी मला स्वीकारलंय. मनापासून या ठिकाणी आपुलकीने स्वागत केलं, त्याबद्दल सुद्धा त्यांचे मनापासून आभार मानतो. दादा, ज्या कारणासाठी तुम्ही राष्ट्रवादीतून बाहेर पडलेला होता, त्याने थांबला असतात तर हा निर्णय घ्यावं लागला असं नाही वाटत? काही निर्णय हे माझ्या इफ अँड बटवर होत नाहीत. माझ्या मनासारखं झालं तर असं, माझ्या मनासारखं झालं तर तसं होत नाही. आपण जेव्हा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, नेहरू गांधीजींच्या विचाराची विचारधारा जेव्हा म्हणतो, त्यावेळेस मात्र या ठिकाणी जर तरला फार नका शक्यता न ठेवता या ठिकाणी निर्णय घ्यायचे असतात. त्याप्रमाणे मी निर्णय घेतला. संविधानावर प्रेम करणारे मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे तो निर्णय घेत असताना काँग्रेसमध्येच जायचं हा निर्णय ठरलेला होता. त्या निर्णयाप्रमाणे आज इथं आल्यानंतर समोर काय झालंय याच्यावर फार काय त्या ठिकाणी चर्चा किंवा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा नका पश्चाताप किंवा कुठल्या प्रकारचं दुःखाची भावना न बाळगता मी काँग्रेसमध्ये आलेलो आहे. समोरच्या पक्षाने काय करावं हा त्यांचा विषय. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने उद्या आघाडीच्या संदर्भात तिकीट वाटपाच्यामध्ये जो काही निर्णय घेण्याचा नका ठरवला असेल त्याप्रमाणे त्याचं पालन करून मी निश्चित पुढे जाईल. दादा, तुम्हाला वाटणी केली, नशिबी सासू झाली? बिलकुल नाही. सासू सासऱ्याचा विषयच नाही. या ठिकाणी हा विचारधारेचा एक अथांग सागर आहे. आणि मला असं वाटतं की 135 वर्षामध्ये ज्या काँग्रेसने खूप खास कळगे सहन केले, पण काँग्रेस कायम वादळ वाऱ्यात टिकून राहिली. त्या काँग्रेसबरोबर मी आलेलो आहे. त्याच्यामुळे सासू सासऱ्या हा विषयच नाही. मी काँग्रेसच्या प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी राहील किंवा त्या निर्णयाच्या बरोबर मी ठाम या ठिकाणी तो निर्णय स्वीकारेल. असा आहे भागामध्ये राष्ट्रवादी जागा आहे त्या काल त्या 2 जागा या आमच्याच आहेत. तुम्ही नगरसेवक त्या जागा असं आहे, ज्यावेळेस मी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून इथं उभा राहिलेलो आहे, त्याच उद्या काँग्रेस पक्षाने मला जर सांगितलं की प्रशांत जगताप तुम्हाला महापालिकेची निवडणूक लढवायची की नाही या संदर्भामध्ये आमचं म्हणणं ऐकून घ्या, काँग्रेस पक्षाचं मी नक्की ऐकेल. मी काय काँग्रेस पक्ष मला कॉर्पोरेशनचं तिकीट देतोय किंवा इतर काहीतरी नाही का या ठिकाणी आमिष दाखवतोय म्हणून बिलकुल आलेलं नाही. काँग्रेस आमिष दाखवणारा पक्ष नाही आणि काँग्रेस कुणाचं राजकीय अस्तित्व संपवणाराही पक्ष नाही, असं माझं ठामपणे स्पष्ट आहे. असं वाटतं नाही का राष्ट्रवादीकडनं तुम्हाला कोणीच पकडलं जातं असं वाटतं? बिलकुल नाही, बिलकुल नाही. असं आहे, एखाद्या कार्यकर्ता ज्यावेळेस विचारधारेवर चालत असतो त्यावेळेस त्याला कुठलाच राजकीय पक्ष कोंडीत पकडत नाही. अशा कोंडीत पकडण्याचे किती प्रसंग जरी आले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही आहोत. त्याच्यामुळं त्या सगळ्या डावपेचेतून बाहेर पडण्याचं कसब हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कामाने आम्हाला नक्की शिकवले. काल सकाळपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढणार असं होतं. दुपारी प्रशांत जगतापांचा प्रवेश झाला आणि त्यानंतर काल रात्री महाविकास आघाडीची बैठक होते. त्यानंतर आज सकाळी परत म्हटलं जातं की आता महाविकास आघाडी म्हणूनच लढू. म्हणजे त्यांच्या नेत्यांचे बाईट्स आहेत ऑन रेकॉर्ड. काय वाटते तुम्हाला आता महाविकास आघाडी म्हणून लढताना? एखाद्या कुटुंबात आपण 26.5 वर्ष राहिल्यानंतर त्या कुटुंबाच्या चौकटीतून बाहेर पडल्यानंतर किंवा उमऱ्यातून बाहेर पडल्यानंतर त्या घरावर या ठिकाणी शेण फेकू नये किंवा त्या घरावर कुठे चिखलफेक करू नये असं माझ्या सरकारला वाटतं. शेवटी तो एक मोठा राजकीय पक्ष आहे. त्या पक्षाने काय निर्णय घ्यावा त्यांचा विषय आहे. मला त्या पक्षाच्या संदर्भात किंवा नका एकूणच कुठल्याही त्या पुढच्या पक्षाच्या प्रवासासंदर्भात मला कुठल्या प्रकारचं भाष्य आज नाही आणि पुढे उद्या सुद्धा करायचं. दादा, तुमच्याकडे एक वही आहे असं म्हटलं जाते. त्यांनी सांगितलं की प्रशांत दादाकडे एक अभ्यासाची वही आहे. ती वही आहे आणि तुम्ही एक मिनिट बाबा सर एक मिनिट वही तुमच्याकडे कुठली वही आहे? हा ट्रॅप होता का? बिलकुल ट्रॅप नव्हता. ट्रॅप असल तो कुणासाठी तरी होता आणि असा ट्रॅप होऊ शकतो अशा प्रकारचं माझं भाष्य होतं. अशा प्रकारचा अंदाज मी वर्तवलेला होता आणि मे बी तशा प्रकारे घडत गेलं. पण मला असं वाटतं की माझ्याकडे वही कुठली नाही.
असलं तर संविधानाचं पुस्तक नक्की आहे. वहीचं काय झालं वही नाही असं आहे, राजकीय जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात. काही गोष्टी या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये जनता जनार्दन आणि राजकारणाच्या काही घटना ह्या त्या ठिकाणी त्याला निश्चित त्या अधोरेखित करून जातात. पण मला असं वाटतं, मी पुन्हा एकदा माझी आपल्याला विनंती आहे की या माझे जुने पक्षप्रमुख त्याचबरोबर माझ्या जुन्या पक्षाबद्दल कुठलाच प्रश्न विचारून मला आणि त्या पक्षाला आमने सामने बिलकुल करू नये. कारण की त्या पक्षाच्या संदर्भामध्ये ज्यांनी मला संधी दिली तो माझा पक्ष होता. त्याच्यामुळे आज इथून बाहेर पडत असताना उद्याचा माझा राजकीय प्रवास किंवा माझा सामाजिक प्रवास कसा असेल या अनुषंगाने बाहेर पडतो. उद्याचं विचार एक मिनिट राहत्या उद्याचं विचारत असताना तुम्ही एक होमवर्क केलाय एक मिनिट ताई क्लासमध्ये होमवर्क जो केला तो होमवर्क अख्खा त्या वहीत लिहून ठेवला आणि तुम्ही ती वही देत नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे. काय लिहिलंय त्याच्यातून वही का देत नाहीयेत असं मी पहिल्यांदाच ऐकतोय. असल्या प्रकारची कुठली वही नसते. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काही नका सिद्धांत घेऊन बाहेर नका राजकीय जीवनामध्ये वावरलं पाहिजे. आणि त्या सिद्धांताचं पुस्तक माझ्याकडं संविधान म्हणून आहे आणि ते संविधान मला पुढे आयडियोलॉजी घेऊन आले का काय डिमांड घेऊन आले दादा? मी काँग्रेस पक्षाने मोठ्या मनाने असेल मुक्त यांनी प्रशांतजी जगताप यांचं स्वागत केलेलं आहे आणि प्रदेशाध्यक्ष आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल त्यांचं स्वागत झालं आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीसुद्धा त्यांचं स्वागत करेल. या काँग्रेस वास्तूच्या आम्ही आतच असताना आम्ही काही गोष्टी महतीसुद्धा सांगितल्यात आणि मला वाटतं त्यांनी खूप मोठेपणा दाखवलेला आहे. या पक्षातनं अनेक जण आपण पक्षांतर करताना पाहिल्यात. पक्षातनं निघत असताना पक्षावर आणि कुणावर ना कुणाला तरी टीका करणे किंवा कुणाला तरी कारणीभूत ठरणे करून आपण बाहेर पडतो. त्यांनी असं कुठलीही गोष्ट केली नाही. त्यांनी कोणत्याही नेत्यावर टीका केली नाही. त्यांना जे काही मत आवडलं नाही आणि शेवटी तो सुद्धा एक बहीण भावाचा विषय होता, तो एक जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी त्यांचा मान राखलाय. मला त्यांचंच कौतुक करूशी वाटतं. ते इथं असताना काँग्रेस पक्षामध्ये निश्चितच बळकटी प्राप्त होती. आता तुम्ही कौतुक करताय पण तुम्ही म्हणले होते की फक्त आयडियोलॉजी घेऊनच हे असं म्हणतायत. बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बाळासाहेब शिवरकर आपले एक नेते आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. बाळासाहेब शिवरकरांनी कुठेही प्रवेश केला नाही. त्यांच्या मुलांनी अभिजित शिवरकरांनी जो राजीनामा दिलाय, आता तो कोणत्या ह्याच्यातने दिला, पण मला बाळासाहेबांचं प्रेम, बाळासाहेबांची निष्ठा ह्या पक्षावरची माहिती आहे. निश्चितच 2 दिवसामध्ये त्यांची राग शांत झाला की ते परत या पक्षामध्ये पूर्णपणे सक्रिय होते. काँग्रेस सोबत आणि मबियासोबत येण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे, तशी त्यांची भूमिका आहे. तर आपली मबिया म्हणून काय भूमिका असणार आहे आणि किती जागा आपण सोडण्याची तयारी दाखवणार आहात? मी आपल्याला कालही सांगितलं की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उभाटा महाविकास आघाडीमध्ये हे 3 पक्ष होते, आहे आणि राहतील. याच सगळ्या गोष्टीसाठी आपण परत मला तिन्ही पक्षांना सन्मानपूर्वक जागा प्राप्त होतील. तिघांची सुद्धा तेवढीच ताकद या पक्षामध्ये आहे की मोना आता प्रशांत जगताप आल्यामुळे थोडं आमचं पारडं जड झालं असेल, तेही बोलून आम्ही थोडेफार जागा त्यांच्याकडनं जास्त मागूयात. बरं, पण आता ते तुम्ही म्हणले होते की काय आयडियोलॉजी घेऊन या, कोणताही डिमांड ठेवू नका. ठेवलं का काय? अरे काय पण यादी किती दिली तुमच्याकडे? कुणी? किती दिली? जगतापांना आता पूर्ण 165 नगरसेवक आणि त्या पदावर जे असतील त्यांचा अभ्यास पूर्वीच्या अध्यक्षपद भूषवत असताना त्यांचा शहराचा अभ्यास दांडगा आहे आणि त्या पद्धतीने 165 जागेवर कुठं सक्षम उमेदवार आहेत त्यांना सुद्धा अभ्यास आहे. म्हणून आमच्या निवड समिती असेल, पार्लमेंटरी बोर्डमध्ये असेल, निश्चितच त्या प्रत्येक सीटवर ते त्यांचा सल्ला, त्यांचं मत आणि निवडून येणारी क्रायटेरियाच्या उमेदवाराचं ते सूचना करते. वही दिले का काय? वही दिले का वही? एकमेकाला सल्ले दिले होते येताना, तर काय झालं का बोललो काय? सलग मी डायरी ह्यांच्याकडनं सारखं ऐकतोय. मी एक डायरी, लाल डायरी, डॉन पिक्चर बघताना ऐकली होती. त्याच्यानंतर कोणतीही डायरी नाही. राजकारणामध्ये डायरी इथं असावं लागते. कोणतीही लिहून ठेवून तुम्हाला 41 प्रभागामध्ये करता येत नाही. आणि जेवढं मला त्यांच्या महापौर असताना डायऱ्या माहिती आहेत, त्यांना 41 प्रभागाचे पूर्ण पाठांतर आहे. त्यांना डायरी ठेवायची आवश्यकता नाही. तुम्ही स्वागताच्या भाषणामध्ये देखील प्रेमाचे टोले दिले का? पहिले सुरुवातीला जो कोणी येतो तो म्हणतो का नाही आम्हाला कोणतंच पद हवं नसतं? मी जरी 1-2 टर्मचा त्यांचा सिनियर असलो तरी ते माझे महापौर राहिले.
आणि महापौर असताना त्यांच्या कामाची पद्धत मी पाहिली, माझ्या कामाची पद्धत पाहिली. आमचा मिश्किलपणा त्याही वेळेला होता, आजही आहे. मी परत एकदा सांगतो, त्यांचे इंटरेस्ट या काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या कुणाबरोबरही कॉन्फ्लिक्टमध्ये होत नाहीत. उलटं ते जे आलेत ते कोणतीही मागणी नाही, कोणताही विषय नाही. पण निश्चितच मी परत सांगतो, काँग्रेस पक्ष त्यांचा यथोचित सन्मान करेल, त्यांचा योग्य पद्धतीने उपयोग करेल आणि काँग्रेस पक्षाला बळकटी आणण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असेल. महाविकास आघाडीबद्दल प्रश्न आहे. तुम्ही 3 पक्ष लढताय, मनसेला काय? मनसेला विरोध मित्रासमोर उभं केलंय, मित्रालाच मित्रासमोर उभं केलंय. मित्राला मित्राच्या संगत उभं केलं. मनसेचं काय सांगा ना. 3 पक्ष तुम्ही बैठका घेताय. महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोर जात आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, उभाटा शिवसेना आणि काँग्रेस पक्ष. मनसेचं काय? ते म्हणतात टिप्पणीची सवय पूर्वीपासून 20 मनसेचं आता मनसेचं काय झालं? मनसेला सोबत घेणार का? मनसे युती होते, त्यांनी जाहीर केलेले, उभटाने त्यांना मनसे जागा दिल्या मी परत आपल्याला खुलासा करू इच्छितो की पूर्वी सुद्धा ज्या वेळेला प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, त्याही वेळेला महाविकास आघाडी जी होती तीच महाविकास आघाडी आजही आहे. मी 3 वेळा सांगितलं, परत चौथ्यांदा आणि शेवटचं सांगतो आपल्याला, काँग्रेस, उभाटा आणि राष्ट्रवादी पवार साहेबांची हीच महाविकास आघाडी असेल. मनसेचं काय असणार? त्यांना काही सल्ला मसरत मार्गदर्शन काय करणार की नाही? जाहीर केले तुम्ही काल. तुम्ही मिश्किलपणे विचारता म्हणून मिश्किलपणे सांगतो, प्रशांत जगताप सल्ल्याच्या खूप पुढचे आहेत. म्हणून लक्षात घ्या, ते तयारीतले खेळाडू आहेत आणि जे त्या चॅलेंजच्या तालमीत वाढलेत ना, त्यांना असं म्हणायचं की बिगर तेल लावलेला पैलवान, तर ते गुण ह्यांच्यामध्ये पण आहेत भरपूर, म्हणून त्याची काळजी नसावी. दादा उपयोग काँग्रेस पक्ष करून घे. दादा मनसेबद्दल सांगा. जर मनसे तुम्हाला उभाट्याच्या तिकिटावरती जर उभाट्याच्या जागेवरती जर मनसे लढत असेल तर तुमची भूमिका असेल का? मी परत सांगतो, महाविकास आघाडी. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.